साधू कुणाला म्हणावा? स्वतःचे पुण्य दुसऱ्याला खर्च करून त्याचं दुःख दूर करतात, त्यांचं नाव साधू. आताचे साधू माझंही माझं, शेजाऱ्याचं बी माझं असो. आणि गुरुजींनी परवानगी दिली. मथुरेमध्ये आले आणि देव गादीवर बसले. पुन्हा उद्धवाला पाठवलं. आले देव गादीवर बसले, पण त्याला गोकुळाची आठवण झाली. रात्रीच उठायचं आणि रडायचं. उद्धव म्हणाला, देवा समंदर दुःख माझा काय झाले तुम्हाला सांगा तरी. अरे म्हणला उद्धवा, मला गोकुळातल्या माझे जी भक्त आहेत, माझी यशोदा, त्या गायी, ते गोपाळ, सर्व राधेची सगळ्यांची आठवण येते रे. देवा काय लीला करताय तुम्ही, सर्व व्यापी तुम्ही तुम्ही रडताय. नाही रे उद्धवा, आता एकदा पुढे आला म्हणजे मागे जाता येत नसतं रे. मला सांगा, आपण आता सगळे 60च्या दरम्यान गेलो तर नाही, आता बाळपण येतं का आपल्याला? येणार आहे का? येतं का बाळपण? जे आनंद असतो तो येणार आहे का? आता मला पुढं कार्य करायचं रे उद्धवा, मला गोकुळाला जाता येणार नाही रे उद्धवा, तू तरी जा आणि मी खुशाल आहे म्हणून सांग. आणि उद्धवाला गोकुळाला पाठवलंय. आणि त्या गाडीला धरून देव मार्ग पळले. शिव पोचून गेले. उद्धव म्हणजे गाडीत तरी बसा, चला रथात बसा. नाही नाही म्हणजे मला येता येणार. आणि तिथून शिव एकटे देव वापस आले आणि गोकुळात गेले. ते रथ दिसला की बाळ गोपाळ इशीवर खेळत होते. लल्ला आया, लल्ला आया, लल्ला आया म्हणून उड्या मारायला लागले. आनंद झाला त्यांना. जसे जसे त्या रथाजवळ गेले दुसराच कोणीतरी त्याला बुद्धावानं सगळ्याला भेटले आणि सांगितलं, कृष्ण आनंदात आहे. राधेकडे गेले. राधेकडे गेले. राधेला म्हणले, कृष्ण आनंदात आहे. राधा म्हणले, कृष्ण कुठे आहे? तो बुद्धावाला गर्व झालता, मी मोठा भक्त म्हणून. आणि राधानं त्याच ठिकाणी बुद्धावाला जहा राधा वहा कृष्ण त्या ठिकाणी दर्शन दिलं आणि बुद्धावाचा गर्व आनंद झाला. एक बार तो राधा बनकर देखो मेरे सावरिया, राधा रो करे। एक बार तो राधा बनकर देखो मेरे सावरिया, राधा रो करे। ओ राधा रो करे। क्या होते हैं आंसू, क्या पीड़ा होती है, क्यों दर्द उठता है, क्यों आंखें रोती है। क्या होते हैं आंसू, क्या पीड़ा होती है, क्यों दर्द उठता है, क्यों आंखें रोती है।
राधा येऊन